आता बातम्या सविस्तर पाहूयात। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। 20 दिवसात तपासणी करून अहवाल देण्याचे गृह मंत्रालयाकडून आदेश आहेत। गृह मंत्रालयाकडून सर्व जिल्ह्यांना हे आदेश दिले गेलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये गुन्हे जे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्याच्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत। माझे सहकारी मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देतात। मोहसिन, तृप्ती, आपण जर बघितलं तर मनोज जरांगे जे उपोषणाला बसले त्यांची ज्या मागणी आहे त्यातली एक मागणी ही पण आहे की मराठा आरक्षणावी जेव्हा आंदोलन सुरू झालं होतं त्यानंतर जे गुन्हे दाखल झाले त्या गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांची होती आणि त्यामुळेच आता प्रशासन असेल किंवा सरकार जे आहे यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहे आणि त्यानुसार गृह विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांना जे आहे तर एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रानुसार जे आहे तर 20 दिवसात जे मराठा आरक्षणात गुन्हे दाखल झाले त्याचा अहवाल जे आहे तर सरकारला पाठवण्याचं सांगण्यात आलंय। त्यानुसार राज्यातील मराठा आरक्षणादरम्यान जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। निश्चित मोहसिन, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। गृह मंत्रालयाकडून सर्व जिल्ह्यांना या संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांची ही एक मागणी होती या संदर्भामध्ये आणि त्या संदर्भात आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। 20 दिवसात तपासणी करून अहवाल देण्याचे गृह मंत्रालयाकडून आदेश दिले गेले आहेत।